जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीए सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार थांबवण्यात आलेला आहे। तसेच 48 तासांच्या आत पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर पाकिस्तानचा व्हिसाही रद्द करण्यात आलेला आहे। अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय सुद्धा यामध्ये घेण्यात आलेला आहे। अशा परिस्थितीत चला जाणून घेऊया की सिंधू पाणी करार नेमका काय आहे। खरं तर सिंधू पाणी करार इंडस वॉटर ट्रेडी हा भारत आणि पाकिस्तानचा यांच्यातील एक ऐतिहासिक पाणी वाटप करार आहे, जो 1960 मध्ये झालेला होता। या करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष फील्ड मार्शल अयूब खान यांनी स्वाक्षरी केली होती आणि यात जागतिक बँकेने मध्यस्थानाची भूमिका बजावली होती। या कराराचा उद्देश भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू नदी प्रणालीच्या पाण्याचा वाटपासंबंधी कोणताही विवाद शांततापूर्ण मार्गाने सोडवणे हा होता। सिंधू नदी प्रणालीमध्ये एकूण 6 प्रमुख नद्या आहेत: सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज। पश्चिमेकडील नद्या सिंधू, झेलम आणि चिनाब यांच्या पाण्याचा अधिकार हा पाकिस्तानला मिळाला, तर पूर्वेकडील नद्या रावी, बियास आणि सतलज यांच्या पाण्याचा अधिकार भारताला मिळाला आहे। भारताला पश्चिमेकडील नद्यांचा मर्यादित वापर करण्याची परवानगी आहे, जसे की सिंचन, घरगुती वापर आणि पाणी न अडवता वीज उत्पादन। आता ही पहिलीच वेळ आहे जेव्हा भारताने सिंधू पाणी करारावर बंदी घातली आहे। पाकिस्तानची जवळपास 80% शेती ही सिंचनाखाली सिंधू नदी प्रणालीवरच अवलंबून आहे। भारताने सिंधू पाणी करारावर बंदी घातल्याने पाकिस्तानमध्ये पाणी संकट निर्माण होईल आणि त्यांचा थेट परिणाम त्यांच्या शेती व्यवसायावर होईल। तसेच सिंधू नदीशी संबंधित अनेक जलविद्युत प्रकल्प आहे, हायड्रो पॉवर प्रोजेक्ट देखील पाकिस्तानमध्ये आहेत। अशा परिस्थितीत पाण्याच्या कमतरतेमुळे आणि उत्पादनही प्रभावित होईल आणि ऊर्जा संकट अधिक गळत होईल, जी की पाकिस्तानमध्ये आधीच एक मोठी समस्या आहे। त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतातील लाखो लोक पिण्याच्या पाण्यासाठी देखील याच नदीच्या प्रणालीवर अवलंबून आहेत। तर मित्रांनो, आपण जाणून घेतलेलं आहे की भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदीचा नेमका करार काय आहे। सध्या या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।